नमस्कार, मी साक्षी अणासाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. मार्च महिन्याला सुरुवात झाल्यानंतर उन्हाचा दाह सुरू होतो. त्यानंतर रसवंतीला शुभेच्छा दिवस येतील असं वाटत असताना वातावरणाच्या बदलामुळे रसवंतीधारक सुद्धा ग्राहक नसल्याने नाराज झाले. मार्च महिन्याला उन्हाची तीव्रता वाढत असते म्हणून ग्राहक आपोआपच रसवंतीकडे शोधत असतात. परंतु आज 2 मार्च असून ग्राहकांनी रसवंतीकडे पाठ फिरवली पाहायला मिळत आहे. आणि लिंबूची परिस्थिती बिकट आहे. काय सांगाल? लिंबू सध्या मार्केटला 200 रुपये किलो चालू आहे. हां. त्याच्यामुळं घ्यायला परवडत नाही आम्हाला ते लिंबू. साधारण आमची अपेक्षा आहे एक 70-80 रुपये किलोने भेटले पाहिजे आम्हाला. पण रसवंती आता वातावरणाचा बदल होतोय, रसवंत्या अजून चालू केलेल्या आहेत परंतु गिराईक नाही, काय सांगाल? सध्या काय झालेलं आहे, 10वीचे पेपर चालू झालेले, त्याच्यामुळं थोडं मुलांचा अभ्यासामुळं गर्दी कमी झालेली आहे आता. त्याच्यामुळं थोडं प्रमाण कमी झालेलं. वातावरण सध्या साथ देत नाही. कधी कधी पाऊस येतो, वातावरण बिघडतं, कधी ऊन पडतं, कधी सावली येते, ढगाळ वातावरण तयार होतं. त्याच्यामुळं रसवंतीच्या धंद्याला थोडा फटका बसत राहतो. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, नाशिक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.